स्वराज्य सेवा प्रतिष्ठान यांचं शस्त्र संग्रहालय आहे. तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती हवी आहे आणि कुठले कुठले म्हणजे त्याच्यामध्ये शस्त्र आहेत आणि शिवाजी महाराजांच्या शस्त्राबद्दल एक थोडीशी आम्हाला जर माहिती मिळाली तर बरं होईल. मी आधी सांगितलं की वेगवेगळे जे उपक्रम आम्ही करतो त्यात भ्रमंती करत असताना भरपूर घरात आम्हाला शस्त्र आढळले, पण दुर्भाग्य असं होतं की कोणाला हे माहीत नाही की हे शस्त्र आहे. म्हणजे पहिलं जे शस्त्र आमच्या संग्रहात आलं त्याची म्हणजे मी कॉलेजमध्ये बसलो होतो, मी प्राध्यापक आहे आणि एक विद्यार्थी आला आणि त्यांनी सांगितलं की गुरुजी हे घोड्याची नाल आहे, हे बघा, हे तुम्हाला या सगळ्या गोष्टीची आवड आहे तर हे तुमच्या कामाचं असेल तर पहा, नाही तर उद्या आईनं रांगोळी घ्यायसाठी हे सगळं भंगार काढलेलं आहे. मी ते पाहिलं आणि त्याला म्हटलं एक काम कर, तू हे उद्या तू घेऊन ये. आणि त्यानं आणून माझ्या हाती दिलं आणि त्याला सांगितलं की तू छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो कधी पाहिला आहे का? म्हणजे पाहिला आहे. महाराजाच्या कमरेला एक शस्त्र असते, पाहिलं का तू, पट्टे तिथं कमरेला खोसलेलं असते. हो म्हणे, हे ते आहे, ही कट्यार आहे, हे घोड्याची नाल नाही आहे. मग त्याच्या लक्षात आलं हिला कट्यार म्हणते. ते पहिलं शस्त्र आमच्या संग्रहात आलं आणि त्यानंतर आमच्या लक्षात आलं की खूप आपल्या उदासीनतेमुळं असे शस्त्र आपण भंगारात, आपला इतिहास आपण भंगारात विकलेला शस्त्राच्या ऐवजी. आणि मग आम्ही ठरवलं की घराघरातला आपल्याला हा इतिहास थोडा बाहेर काढायचा आणि लोकांपुढे तो मांडला पाहिजे, जेणेकरून लोकांना हे माहीत होते की हे शस्त्र आहेत. तर मग असं करता 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 आज 350 शस्त्र आमच्यापाशी झाली. 350 शस्त्र झाले म्हणजे. आणि त्याच्यात इतके जबरदस्त शस्त्र हाती लागले की जसं तुम्ही विचारलं की महाराजांनी कुठल्या कल्पक एखाद्या शस्त्राचा विचार केला काय, तर त्यात एक शस्त्रप्रकार सांगितला जातो, तो म्हणजे धोप. भरपूर इतिहास किंवा शस्त्र अभ्यासक या धोपेची माहिती सांगतो, तेच तुमच्यापुढे मांडतो की म्हणजे युद्ध रचना जी असते तर त्या काळात कॉमन एक शस्त्राची जी तलवारीची लांबी होती तर ती एक 3.5 फुटाची लांबी होती आणि कॉमन ती सर्व लोक वापरत होते. जे मुघलं, पठाण, अरब आक्रमणकारी येणार होते ते हाईटनं 7.5 फूट उंचीचे आणि भारतीयांच्या म्हणजे मराठ्यांच्या किंवा मावळ्यांच्या उंचीच्या मानानं आपली सर्वसाधारण उंची 5.5 फुटाची. त्यांच्या शरीरयष्टीच्या मानानं त्यांचे हात लांब होत होते आणि आपल्या शरीरयष्टीच्या मानानं आपले हात राहत होते. कॉमन तलवारीची लांबी आहे 3-3.5 फुटाची, त्यामुळे त्यांचे हात लांब असल्यामुळे त्यांच्या तलवारी आपल्या गर्दनीपर्यंत, आपल्या मानेपर्यंत पोचत होत्या आणि आपल्या तलवारी लेट पोचत होत्या. महाराजांना विचार केला, कारण की मावळे संख्येनं कमी आहे, त्यामुळं लोक आपले गमावणं हे स्वराज्यासाठी घातक आहे, तर लोक राहिले पाहिजे. म्हणून महाराजांनी विचार केला की शस्त्राच्या याच्यात काहीतरी इन्व्हेन्शन झाला पाहिजे, काहीतरी बदल झाला पाहिजे. म्हणून पारंपरिक पद्धतीच्या जरा हटके महाराजांनी थोडं केलं. तर काय केलं, त्यावेळेस स्पेनमधून फार उत्तम क्वालिटीचं पोलाद मिळत होतं जे वेटलेस होतं. ते महाराजांनी स्पेनमधून, पर्शियातून या म्हणजे तलवारीचे पाते आयात केले. म्हणजे मेक इन इंडिया जे आपण म्हणतो की बाहेरून बोलवायचं आणि आपल्या इथं बनवायचं, त्याची सुरुवात महाराजांनी केली असं आपण म्हणू शकतो. तर तिथून पाते बोलवायचे आणि मुठा आपल्या इथं लावायच्या. तर काय होत होतं की ते पाते लांब राहत होते. म्हणजे धोप जी तलवार प्रकार आहे ती महाराजांचं स्वतःचं इन्व्हेन्शन आहे. तुम्ही बाकी तलवारी पाहिल्या आणि धोप जर पाहिली तर धोपेत फार म्हणजे वैज्ञानिक बदल महाराजांनी केलेले आहे. धोपेचं पातीचं लांबी वाढवली, 4-4.5 फुटाची पात त्याची वाढवली. म्हणजे जी 3-3.5 फुटी होती ती 1 फुटाने वाढलेली आहे. म्हणजे आपल्या मावळ्यांच्या शस्त्रांची लांबी वाढलेली आहे. शत्रूच्या तोडीस तोड आपलं शस्त्र उभं राहिलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की हे करताना म्हणजे मी आधी सांगितले मावळे फार कमी संख्येनं, मुठभर आपले मावळे होते. त्यामुळे एक मावळा महाराजांना जीव की प्राण होता. आणि कुठलाही सैनिक ज्यावेळी युद्धात उतरतो त्यावेळेस त्याच्या शरीराला कुठेही जखम झाली, इजा झाली, ती रिकवर होऊन तो पुन्हा युद्धात येऊ शकते. पण एकदा जर बोटं कापल्या गेले तर तो कधीच युद्धात सहभागी होऊ शकत नाही. म्हणून महाराजांनी हे केलं की बोट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग. म्हणून महाराजांनी काय केलं की ती जी धोप आहे तर धोपीची जी परज असते, बोटाचं आवरण असते, ती वाढवलं, ती पूर्ण बोटं कव्हर होईल असं केलं. आता झालं असं की शत्रू जर दूर आहे तर त्याला आपण तलवार असं दुरून भोकून मारू शकतो, पण एखादा एकदम जवळ आला त्याला काय करायचं, किंवा एखाद्याला जर तलवार भोकसली आहे आणि मागून एखादा आला तर काय करायचं. तर महाराजांनी काय केलं, एक सलाख, एक शीख म्हटलं जातं त्याला जे नाव आहे, तर त्याला एक शीख अशी वाढवून दिली, दांडी वाढवून दिली.
म्हणजे जेणेकरून जवळ कोणी असला तर त्याच्या डोक्यात तुम्ही सहज त्याचा घाव करू शकता किंवा छातीत घाव करू शकता. तर या पद्धतीने दुसरं त्या तलवारीच्या पात्या, कारण पात्याचं लांबी वाढली आणि तलवारीचं वैज्ञानिक ऑथेंटिक जे माप असतं, तर जिथं मूठ संपली तिथं जर बोट लावलं तर तलवारीच्या पात्याचं वजन आणि मुठीचं वजन हे एकसारखं भरलं पाहिजे, तेव्हा कुठं ती कामाची तलवार. त्यामुळं आता मुठं पातं वाढलं त्यामुळे मुठीचं बॅलन्स बिघडलं, त्यामुळं ती सीख तीसुद्धा काम करत होती की हे बॅलन्स करायचं काम करत होती. दुसरी गोष्ट अशी, जसं आपल्याला माहीत आहे की पावनखिंडीचं युद्ध झालं आणि जवळपास आपले बाजीप्रभू देशपांडे 13 तास कंटिन्यू लढत होते हातात दांडपट्टा आणि धोप घेऊन. मग हे इतकं कंटिन्यू लढायचं काम आपल्या मावळ्यांना होतं, कारण की युद्धरचना अशी होती की ती संख्येने जास्त होते मुघली, त्यामुळे त्यांचे ठरलेल्या फौजीचे एक तुकडी बनत होती. एक तुकडी लढायला गेल्यानंतर बाकी तुकड्या आराम करत होत्या. एक ठरलेला काळ गेल्यानंतर ही लढणारी तुकडी परत वापस येत होती, आराम करत होती आणि नवीन फ्रेश तुकडी जात होती. मावळ्यांना ती उसंत नव्हती, ती सवड नव्हती, कारण आपल्यापाशी तुकड्याच पडत नव्हत्या आणि जे आहेत ते कंटिन्यू लढत होते. म्हणून काय की हातातून शस्त्र सुटलं तर मावळा गेला, म्हणून शस्त्र सुटलं नाही पाहिजे म्हणून त्याच्या आतमध्ये एक तर चांदीचा तार गुंडाळला जात होता किंवा मासडीचा धागा गुंडाळला जात होता, जेणेकरून हाताला घाम नाही आला पाहिजे. दुसरी गोष्ट, त्या आतमध्ये मखमल लावल्या जात होती, जेणेकरून ती पकडताना एकदम आधार लागला पाहिजे आणि सहज झाली पाहिजे, जेणेकरून आपला मावळा सहजतेनं, कारण की त्याच्या आतमध्ये थोडी जरी डॅमेज आला तरी तो मावळ्याचा हात डॅमेज करणार आहे, त्यामुळं असलं कुठलं झालं नाही पाहिजे. हे फार मोठं वैज्ञानिक महाराजांनी स्वतः केलेलं इन्व्हेन्शन आहे, ज्याला आपण धोप म्हणतो. तर या पद्धतीचे सुद्धा आणि वक्रधोप जी फार रेअर धोप आहे तीसुद्धा आपल्या संग्रहात आहे. म्हणजे हे सर्व करताना तुम्हाला आश्चर्य वाटेल, ज्यावेळेस आम्ही गाविलगड भटकलो, गाविलगडची भटकंती केली, ते गाविलगडच्या जंगलात आम्हाला खूप सारे तोफगोळे सापडलेले आहेत. जवळपास 9 तोफगोळे आहेत त्यापैकी, आणि ते सर्व लोखंडी तोफगोळे आहेत. त्यापैकी सगळ्यात मोठा तोफगोळा आहे तो 19.5 किलोचा तोफगोळा आम्हाला मागं भेटलेला आहे. असे खूप सारे शस्त्र आणि खूप रेअर असे शस्त्र आहेत. म्हणजे असे काही धोपा भेटलेल्या आहेत ज्याच्यावर सोन्याचं वर्क आहे, ज्याच्यावर चांदीचं वर्क आहे. खूप खूप सुंदर असे शस्त्र आहे, घराघरात लपलेले आहे. पण आपल्या दुर्लक्षामुळं किंवा आपल्याला ती गोष्ट काय, मी आधीच तेच सांगत आहे की माहिती नाही येणाऱ्या पिढीला की हे नेमकं काय आहे, म्हणून ती गंजत पडलेलं आहे, खेतपत पडलेलं आहे. एक अशाच शस्त्रापैकी एक शस्त्र आहे ज्याला आपल्या विदर्भाचं किंवा अमरावतीचं शस्त्र म्हणतो, त्याचं नाव बिनोड शस्त्र. ज्यावेळेस विदर्भाचा अभ्यास करत असताना आम्हाला म्हणजे रामधरणाचं जे आपण आता चर्चा केली की रामधरणानं 8,000 कापून काढलं, तर आम्हाला आश्चर्य वाटलं की असं काय होतं आपल्यापाशी की 8,000 आपण कापू शकलो. त्यावेळेस एका शस्त्राचा उल्लेख आम्हाला मिळाला ज्याचं नाव बिनोड. मग खूप प्रयत्न केला बिनोड शोधायचा, आणि बिनोड शोधताना जे त्या काळात बिनोड चालवत होते त्यांचे काही नावं मिळालेत, आम्ही तिथं जाऊन आलो. साधारणतः करजगाव, घाटलाडकी या भागात हे सर्व चालवत होतो. तर त्यांच्या म्हाताऱ्या पिढीनं सांगितलं की हो असं काहीतरी होतं, नावं ऐकलेलं आहे, पण आता आमच्यापाशी ते नाही आहे, ते आम्ही विकलेलं आहे किंवा ते गेलेलं आहे. मग आता एक ॲडव्हान्स याची आम्हाला बिनोड एक त्याचा सॅम्पल मिळालेला आहे. तर ते बिनोड म्हणजे असं की असं म्हणतात की एक दांडपट्टाधारी हा 10 तलवारवर जर भारी पडत आहे, 10 तलवारधारीवर जर भारी पडत असेल, तर एक बिनोडधारी हा 10 दांडपट्टेधारीवर भारी पडू शकते, इतकं तिची जबरदस्त रचना आहे. कारण एक लोखंडी अशी शीक असते, त्याला हे लावलेलं असतं साखळ्या, 3 ते 4 साखळ्या असतात, आणि त्या साखळीच्या प्रत्येक वर जवळपास पाव किलोचा लोखंडी गोळा असतो. आणि हे तीनही इतकं फ्लेक्झिबल असतं की चालवण्याला खूप जबरदस्त ते चालवण्याची ती स्किल आहे. आणि तो एकदा जर टाळक्यात बसला की समोरचा तिथंच गारज होते. तर ते बिनोडसुद्धा आपल्या संग्रहात आहे. खूप सारे शस्त्र आपल्या संग्रहात आहे, जवळपास 350च्या वर आपला शस्त्रसंग्रह झालेला आहे. अजूनही आम्ही लोकांना आव्हान करतो की तुमच्या घरात, कारण की, आणि दुसरी गोष्ट आम्ही घेतल्यानंतर आम्ही ठेवून देत नाही, कारण हा सगळा वारसा त्या घराचा वारसा आहे. त्या घरातल्या त्या लोकांनी कितीतरी शौर्य पराक्रम गाजवल्यानंतर या तलवारी, या सगळ्या शस्त्र, त्यामुळे आम्ही लोकांना सांगतो की हे तुमची दौलत आहे, हे तुमचं धन आहे. तुम्ही एक काम करा, तुम्ही फक्त आम्हाला द्या, आम्ही लोकांपर्यंत हा इतिहास पोहोचवतो, त्यानंतर हे परत तुमचं तुम्हाला देतो, फक्त हे सांभाळून ठेवा. त्यामुळे आम्ही पॅनल भरून तिथल्या लोकांना ते सगळं आम्ही देतो, आणि एक्झिबिशन संपल्यानंतर त्या लोकांना त्यांचं ते परत करतो.